मी राघव आहे. मी उंच, गोरा चेहरा, मोठे फिकट तपकिरी डोळे आणि गड्ड लांब सरळ केस आहे. मी आयुष्यभर फुटबॉल खेळला आहे म्हणून माझ्याकडे एक ॲथलेटिक शरीर आहे. फुटबॉल खेळण्याव्यतिरिक्त मला पुस्तके वाचणे, सायकल चालवणे आणि मोठे बूट फोडणे आवडते. माझा जन्म पुण्यामध्ये झाला आणि मी एका श्रीमंत आणि आदरणीय कुटुंबातून आलो आहे. आता माझ्या अंकिता आंटीबद्दल सांगतो. अंकिता एक धाडसी, कामुक आणि अगदी धार्मिक विवाहित स्त्री आहे, परंतु ती अत्यंत कामुक देखील आहे. अंकिताची उंची इंच आहे, गुळगुळीत मधरंगाची त्वचा आणि पूर्ण बस्ती आकृती आहे. तिचा चेहरा गोलाकार असून तिचे डोळे तपकिरी रंगाचे, नाक कडक आणि ओठ गुलाबाचे आहेत. अंकिताचे फिगर मस्त आहेत, जे मोठे आहेत आणि जे अत्यंत गोल आहेत आणि जड वजनासह थोडेसे शिथिल आहेत. तिची 30 इंचाची कंबर आणि तुलनेत खूप सडपातळ दिसते, जी प्रत्येक पावलावर आकर्षकपणे हलते आणि हलते. अंकिताच्या जाड जाड मांड्या आणि वासरे लहान सुंदर पायांसह मऊ आणि गुळगुळीत असतात. अंकिताकडे आमच्या परिसरात स्वतःचे बुटीक आहे, त्यामुळे माझ्या कुटुंबातील स्त्रिया नेहमीच त्यांचे कपडे तिच्याकडून शिवतात. मी अंकिताला लहानपणापासून ओळखत होतो, कारण माझी आई अनेकदा मला तिच्या दुकानात घेऊन जात असे. त्यावेळी अंकिता माझ्यावर खूप प्रेम करत असे आणि जेव्हा मी आईसोबत जेवायला जात असे तेव्हा ती मला नेहमी कंडी आणि सामान देत असे. ती माझ्याशी खूप प्रेमळ होती आणि मी तिला नेहमीच आदराने अंकिता आंटी म्हणत असे. मात्र जेव्हा मी 18 वर्षांचा झालो आणि अंकिताच्या नजरेत माणूस बनलो तेव्हा गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या. मी 18 वर्षांचा झाल्यानंतर सुमारे 3 आठवड्यांनी हे घडले. मी मित्रांसोबत वेळ घालवत होतो आणि तण ओढ होतो तेव्हा माझ्या आईने फोन केला. तिने मला अंकिताला शिवण्यासाठी दिलेले काही कपडे उचलायला सांगितले. त्या दिवशी तिचे दुकान बंद असल्यामुळे आईने अंकिता आजीला तिच्या घरी माझी वाट पाहण्यास आधीच सांगितले होते. मी आईला सांगितले की मी हे करेन आणि माझ्या मित्रांसोबत धूम्रपान करणे आणि आराम करणे सुरू ठेवले. मी दुपारच्या जेवणासाठी घरी जाण्याचे ठरवले. मी आईचे कपडे उचलायचे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत घरी पोहोचायचे ठरवले. मी माझ्या बीकेवर चढलो, लालसरपणापासून मुक्त होण्यासाठी आयकूल आयड्रॉप ठेवले आणि मी अंकिताच्या घरी जात होतो. 15 मिनिटांच्या प्रवासादरम्यान मी अंकिताबद्दल विचार करू लागलो. वय वाढल्यापासून अंकिता माझ्याशी फ्लर्ट करताना दिसत होती. अंकिताचे दुकान आणि घर जरी माझ्या घरापासून काहीशे मीटर अंतरावर असले, तरी माझी आई मला नेहमीच तिच्याबरोबर घेऊन जात असे. मी लहान असल्यापासून तिला अंकिता आंटी म्हणून हाक मारत असे. ती नेहमीच मला मिठी मारत आणि घट्ट मिठी मारत असे. शारीरिकदृष्ट्या प्रेमळ होण्याची संधी तिने कधीही गमावली नाही. पण जसजसे मी मोठा होत गेलो, तसतशी मला अंकिता कामुक आणि आकर्षक वाटत गेली. तिची चरबी योग्य ठिकाणी वाहून नेण्याइतकी ती उंच आहे, ज्यामुळे तिची आकृती अत्यंत वक्र आणि आकर्षक बनते. ती स्टायलिश फिटिंग ब्लाउज घालते जे तिचे खोल असते आणि विशाल गोल दर्शवतात. ती तिच्या वक्र नितंबांवर अगदी खाली असलेल्या साड्या घालते आणि तिच्या जाड मांड्यांवर आणि जाड पायांवर घट्ट गुंडाळते. ती तिच्या नितंबांवर नैसर्गिक झुलत चालते, ज्यामुळे तिचे विशाल गाढवगाल मोहकपणे हलतात. जेव्हापासून मला हे सर्व लक्षात येऊ लागले तेव्हापासून अंकिता माझ्या कल्पनांचा भाग बनली होती. मला त्यावेळी माहीत नव्हते, पण माझी कल्पना सत्यात उतरणारी होती. मार्चसाठी ती एक अतिशय उबदार दुपार होती. मी गडद निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या स्नीकर्ससह हलक्या निळ्या शॉर्ट स्लीव्हचा सुती शर्ट घातला होता. सायकलवरील प्रवासाने मला अधिक उंच केले होते, परंतु मी अंकिता आजीच्या घरी पोहोचेपर्यंत मला तहान लागली होती. शेजारच्या एका छोट्याशा 2 मजली घरात ती राहत होती. तळमजल्याच्या एका भागात तिचे दर्जीचे दुकान होते,
तर ती तिचा पती आणि मुलासह पहिल्या मजल्यावर राहत होती. मी खूप उंचावर होतो आणि मी माझ्या मोटारसायकलला कुलूप लावून काही खोल श्वास घेऊन थोडा शांत होतो. मग मी स्टीलचा छोटा दरवाजा उघडला आणि पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी पाया चढल्या. मी दारावरची घंटा वाजवणारच होतो तेव्हा ती आपोआपच उघडली. "आत ये बेटा." अंकिता हसली आणि मला आत येऊ देण्यासाठी मागे उभी राहिली. "हाय आंटी." मी तिचे स्वागत केले आणि आत जाण्यापूर्वी हसलो. साडीच्या पोशाखात अंकिता खूपच आकर्षक दिसत होती. तिने एक लाल टॉप घातला होता जो आरामात बसतो आणि त्यांना एकत्र चिरडून टाकतो. मला खोल रुंद स्पष्टपणे दिसत होते. जुळणारी लाल साडी तिच्या वक्र कंबरेवर अगदी खाली घातली गेली होती, ज्यामुळे तिचे स्थूल शरीर दिसत होते. तिला घट्ट गुंडाळण्यात आले होते. तिच्या कपाळावरील जुळणारे लाल बिंदी आणि सिंदूर आणि चमकदार लाल लिपस्टिकने अंकिताला माझ्या दगडाने मारलेल्या मनासाठी तीव्र कामुक बनवले. "तू खूप गोंडस दिसतोय." खेळकरपणे माझा गाल चिमकण्यापूर्वी अंकिता म्हणाली. मला तिच्या गोड सुगंधाचा झोत आला आणि माझ्या मणक्यातून एक थरार वाहताना जाणवला. मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून मी फक्त धन्यवाद म्हणत हसलो आणि आत शिरलो. "तुम्ही बसा. मला तुम्हाला प्यायला काहीतरी आणू द्या." अंकिता तिच्या घरी वळून जाण्यापूर्वी म्हणाली. मी अर्ध्या गर्द लिव्हिंग रूममध्ये नजर फिरवली. दोन्ही बाजूंच्या खिडक्यांसह ते खूप मोठे होते परंतु पडदे बंद केले गेले आणि दिवे बंद केले गेले. खोलीत एक लाकडी सोफा सेट, कॅबिनेटमध्ये एक टीव्ही आणि दोन भिंतींवर स्मृतिचिन्हे आणि कौटुंबिक चित्रे असलेले प्रदर्शन होते. घर खूप शांत होते म्हणून मला आश्चर्य वाटले की तिचे पती आणि मुलगा घरी आहेत का. अंकिता लगेच लिव्हिंग रूममध्ये गेली. तिने 2 ग्लास सोडा आणि अल्पोफार असलेली एक ट्रे घेतली. कॉफीच्या टेबलावर ट्रे ठेवण्यासाठी खाली वाकताना ती मोठ्याने हसली. साडीचा मागचा भाग झाकले होते तो खाली पडला आणि मला अंकिताच्या खोल गड फाट्याची स्पष्ट झलक दिसली. तिचे मोठे कप खाली लटकले आणि तेव्हाच मला पुन्हा जाणवले की तिने काही घातले नाही. मला लगेच उत्तेजना जाणवली. म्हणून मी पटकन दूर पाहिले जेव्हा अंकिता काचेच्या वरच्या टेबलावर फिरली आणि दुहेरी सोफ्यावरही बसली. ती इतक्या जवळ बसली की तिने फवारलेल्या परफ्यूमचा मला वास येत होता. यामुळे मला तिच्या घट्ट बसणाऱ्या ब्लाऊजचे स्पष्ट दर्शनही झाले. अंकिता आजीची गडरुंद फाट मला सूचित करत होती आणि स्पष्ट झाल्याशिवाय त्याकडे पाहणे कठीण होते. मला स्वतःचे लक्ष विचलित करावे लागले म्हणून मी थंड सोडाचा प्याला उचलला आणि तो प्यायला सुरुवात केली. अंकिताने मला घाईत आहे का असे विचारले आणि मी सांगितले की मी फक्त घरी जात आहे. हे ऐकून तिने मान डोलावली आणि मला महाविद्यालय आणि इतर गोष्टींबद्दल विचारू लागली. बोलत असताना ती हळूहळू जवळ सरकत गेली जोपर्यंत तिचा गुडघा माझ्या गुडघ्याला लागला नाही. ती अनेकदा माझ्या विनोदांवर हसायची आणि सहजपणे माझ्या मांडीवर किंवा मांडीवर हात फिरवू लागली. अंकिताने कूल आंटसारखे वागण्यास सुरुवात केली आणि यामुळे मला आश्चर्य वाटले की हा बदल कशामुळे झाला. माझ्या मनाच्या दगडफेकीच्या स्थितीत हा सूक्ष्म बदल माझ्या स्पष्टपणे लक्षात आला होता. जेव्हा अंकिता इतक्या स्पष्टपणे फ्लर्ट करत होती तेव्हा सामान्यपणे बोलणे आणि वागणे खूप कठीण झाले. जेव्हा मी महाविद्यालयातील अनेक मजेदार घटना सांगितल्या तेव्हा मी सोडा संपवला होता आणि मला जाणवू लागले की मुंची येत आहे. म्हणून मी अल्पोफार खाण्यास सुरुवात केली आणि आणखी काही मिनिटे बोललो. "ठीक आहे, मला एक गोष्ट सांग. मला माहीत आहे की तुझे कुटुंब खूप पुराणमतवादी आहे, पण तुला अनेक मैत्रिणींची गरज असते, बरोबर?" अंकिता म्हणाली आणि माझी अस्वस्थता पाहून हसली. "नाही, खरे तर माझी कोणतीही प्रेयसी नाही, आंटी." ते नेमके कुठे जाईल हे मला माहीत असले तरी प्रश्न टाळण्याचे नाटक करत मी उत्तर दिले.
हम प्रेयसी नाही का? याचा अर्थ तुम्हाला अनेक अनौपचारिक मैत्रिणी होत्या असा होतो का? अंकिताने थट्टा करत उत्तर दिले. होय, तुम्ही असे म्हणू शकता. मी उत्तर दिले आणि तिच्याकडे एक सेकंद नजर फिरवली. हे ऐकून अंकिता मोठ्याने हसली आणि तिने माझ्या गालावर प्रेमाने ठोसा मारला. मग अंकिता आणि मी एका मिनिटासाठी शांत झाले आणि शांतता काहीशी विचित्र झाली. म्हणून मी तिला विचारले की तिचे पती आणि मुलगा कुठे आहेत. रविवार आहे म्हणून ते माझ्या सासूच्या घरी गेले आहेत. अंकिताने स्पष्ट केले, काळजी करू नका, ते संध्याकाळपर्यंत परत येणार नाहीत. माझ्या मांडीवर थाप मारताना तिने आणखी जोर दिला आणि हसली, जणू काही त्या मुद्द्यावर जोर द्यायला हवा होता. या सामान्य वाटणाऱ्या टिप्पणीमुळे मला लगेच काहीतरी पुन्हा जाणवले. मी आता अंकिता आंटीचे स्पष्ट फ्लर्टिंगकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी लहान असताना तिने मला मिठी मारली आणि मिठी मारली असे मला नेहमी वाटायचे. पण जेव्हा मी मोठी होते, तेव्हा जेव्हा आई उपस्थित नसते, तेव्हाच अंकिताला शारीरिक प्रेम मिळत असे. मी मोठी झाल्यापासून मला अंकिता देखील विचित्रपणे आकर्षक वाटत होती. खरे तर माझी आई मला तिच्या दुकानात अधिक वेळा पाठवेल अशी मी गुप्तपणे आशा करू लागलो होतो. त्वरित मिठी मारण्यासाठी तिने तिच्या धडधडत्या शरीराला माझ्यामध्ये कसा ठोकला, किंवा ती माझ्या गालांना प्रेमाने कसे मिठी मारेल आणि माझ्या दिसण्यावर माझे कौतुक कसे करेल याची मी आतुरतेने वाट पाहत असे. मला तिच्या दुकानात आणखी काही मिनिटे घालवण्याची कारणे सापडतील, जेणेकरून मी तिच्या सुंदर वळणांवर आणखी नजर टाकू शकेन. माझ्यासाठी अंकिता आंटी ही अशा प्रकारची मादक हिंदू मिल्फ बनली होती जिचे प्रत्येक तरुण मुलगा स्वप्न पाहतो. त्यावेळी माझ्या मनात खूप हळुवारपणा होता आणि मला खूप आत्मविश्वास होता. तसे मला अंकिता कामुक आणि मोहात पाडणारी वाटली. परस्पर आकर्षण शोधून काढल्यानंतर मी पटकन एकत्र खेळण्याचा आणि गोष्टी कशा घडतील हे पाहण्याचा निर्णय घेतला. ते बरं आहे, मी उत्तर दिले, तिच्याकडे पाहून हसले. अंकिताने स्मित दाबले. तिला माहीत होते की मी तिचा प्रवाह पकडत आहे. मी सांगू शकत होतो की ती माझ्यासारखीच उत्साही होती, पण आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पहिली चाल कोण करेल हे पाहणे हा प्रतीक्षा करण्याचा खेळ बनला. अनेक कारणांमुळे मला ते व्हायचे नव्हते आणि त्याऐवजी अंकिताला आधी तिच्या वासनेनुसार अभिनय करायला लावण्याची योजना आखली. तोपर्यंत मला आकर्षण आणि लैंगिक तणाव जाणण्याचा पुरेसा अनुभव होता. त्यामुळे मला खात्री होती की मला अंकिताकडून कामुक भावना मिळत आहेत. मुला, मी तुला आणखी एक पेय आणतो. मग तुम्ही मला तुझ्या मैत्रिणींबद्दल सांग. अंकिताने टिप्पणी केली. तिने डोळे मिटले आणि माझ्या हातातून रिकामा काच घेतला. ती सोफ्यावरून उठताच माझ्या डोळ्यांनी तिच्या मादक रुंद शरीरावर झेप घेतली. स्लिंकी एथनिक ब्लाऊजमध्ये फक्त वरच्या आणि खालच्या बाजूस दारे होती, म्हणून मी तिच्या गुळगुळीत गड्डमागे त्याद्वारे पाहिले. ब्लाऊज अगदी घट्ट होता आणि तिच्या प्रेमाच्या हाताशी तंत्रे पूर्णपणे जुळली होती. साडी इतकी घट्ट बांधली गेली होती की त्यात अंकिताच्या प्रचंड गोल नितंबाच्या आकर्षक आकाराची रूपरेषा होती. ती चालत असताना तिचे विशाल गाढवगाल हलत होते आणि मोकळेपणाने हसत होते. लिव्हिंग रूमच्या दारातून ती गायब होईपर्यंत तिच्या मोठ्या गाढवीच्या थरथरत्या मादक दृश्याचा मी आनंद घेतला. मग मी एक दीर्घ श्वास घेतला आणि परिणामांचा विचार केला. एकीकडे घरी शोधून काढल्याबद्दल मी चिंताग्रस्त होतो. मला तिच्या लठ्ठ लाजाळू पतीची अजिबात भीती वाटली नाही, कारण मी त्याला सहजपणे सांभाळू शकत होतो. तो माझ्या मनाचा कामुक भाग होता जो मला आठवण करून देत राहिला की ते एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे होते. तुम्हाला माहीतच असेल की उंच पूर्ण शरीर असलेल्या महिलांबद्दल माझी कमजोरी आहे आणि अंकिताने सर्व बाबींमध्ये हे वर्णन जुळवून घेतले.
शिवाय ती मला फसवण्याचा प्रयत्न करत होती हे दर्शवते की ती तिच्या वैवाहिक जीवनात पूर्णपणे आनंदी नव्हती. म्हणूनच मी लगेच ठरवले की मी अंकिता आंटी बरोबरची संधी गमावणार नाही. मी तिला पुढे नेण्याची आणि तिने पहिले पाऊल उचलण्याची वाट पाहण्याची योजना आखली. अंकिता लवकरच स्प्राईटने भरलेला 2 चष्मा घेऊन परतली आणि पुन्हा सोफ्यावर माझ्या जवळ बसली. यावेळी ती बाजूला वळून सीटवर बसली आणि पाय वर केले. तिच्या गुडघ्यांनी माझ्या मांडीला स्पर्श केला पण मी दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी जेव्हा मी तिच्या हातातून काच घेतली तेव्हा मी आणखी 1 इंच पुढे सरकलो. अंकिताने डाव्या हातात काच पकडली आणि तिचा उजवा हात गरस्टवर ठेवला. तर तू मला तुमच्या मैत्रिणींबद्दल सांगत होतास. सोफ्यावर आरामात बसल्यानंतर अंकिता उत्साहाने हसली. मी शेजारच्या काही मुलींबद्दल सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी थंड पेयाचा घोट घेतला. पण मी त्यांची नावे उघडपणे उघड केली नाहीत आणि अंकिताला ते मान्य होते. मी मूर्ख गोष्टींपासून सुरुवात केली आणि हळूहळू अधिक लैंगिकदृष्ट्या स्पष्ट झाले. या संपूर्ण काळात अंकिता खूप उत्सुकतेने ऐकताना दिसत होती. तिने तिच्या काचेवर घोट घेतला आणि सुरुवातीला तिचा हात सहजपणे माझ्या खांद्यावर ठेवला. माझ्या हे लगेच लक्षात आले पण मी ते सामान्यपणे केले. हे पाहून अंकिता आणखी जवळ आली आणि माझ्यापासून केवळ 1 इंच अंतरावर बसली. आता ती इतकी जवळ आली होती की तिच्या उबदार वक्र शरीरातून निघणाऱ्या उष्णतेमध्ये मला प्रत्यक्षातील लैंगिक तणाव जाणवू लागला. मला आतून अधिकच रोमांचित वाटू लागले आणि मी माझी उत्सुकता दाखवण्याचा खूप प्रयत्न केला. काही मिनिटांच्या संभाषणानंतर मी थांबलो आणि एक घोट घेतला. वा, अंकिता हळूवारपणे म्हणाली, या मुली संबंधांबद्दल इतक्या निष्काळजी कसे असू शकतात. तिला मोठ्याने आश्चर्य वाटले. ते सोपं आहे, आंटी. मी उत्तर दिले, तुम्हाला माहीत आहे की या वयात हार्मोन्स तुम्हाला कसे वेडे बनवतात. आम्हाला फक्त आमच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, पण पूर्णपणे सुरक्षित मार्गाने, तुम्हाला माहिती आहे. मी त्यात भर घातली आणि तिची प्रतिक्रिया पाहिली. ते अर्थपूर्ण आहे. अंकिता सहमत दिसत होती. तुझा एक मुद्दा आहे. अंकिताला संकल्पना मस्त वाटत असल्याचे पाहून मी माझे पुढचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. आणि मला माहीत आहे की या गरजा केवळ तरुण मुलींच्याच असतात असे नाही. मी जोडले आणि वाट पाहिली. असे आहे का, मी गंमत करत असल्याप्रमाणे अंकिताने खिल्ली उडवली आणि हसली. मी सरळ चेहरा ठेवला आणि मान डोलावली. मला हे काही प्रमाणात माहीत आहे. मी काही प्रौढ महिलांना मदत देखील केली आहे. मी सरळच बोललो. अरे, ठीक आहे. हे ऐकून अंकिता थोडी अस्वस्थ दिसत होती पण ती पटकन ब्री झाली आणि म्हणाली, मला कोणी ओळखत आहे का, ती म्हणाली आणि हसली. मी तिच्याबरोबर हसलो आणि मान डोलावली. हो, पण मी त्यांची नावे सांगणार नाही. मी गोष्टी गुप्त ठेवण्याचे वचन दिले होते, आठवते का, मी जोडले आणि डोळे मिटले. असे आहे का, अंकिताने टिप्पणी केली आणि हसली. तू एक गुपित इतके चांगले ठेवू शकतो का? तिने हळूहळू पण स्थिरपणे माझ्या जवळ झुकून विचारले. हो. मी ठामपणे उत्तर दिले आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत हळूवारपणे हसलो. अंकिताने अचानक झेप घेतली आणि माझ्या ओठांवर चुंबन घेतले. धक्का बसल्याचे नाटक करत मी तिच्या तोंडात ओरडले, पण अंकिताने माझी मान पकडली आणि मला दूर जाण्यापासून रोखले. अंकिताने तिचे मऊ लहान ओठ माझ्यावर फोडताना दीर्घ आणि खोल निश्वास टाकला. मी जास्त वेळ प्रतिकार केला नाही आणि पटकन माझे ओठ तिच्यावर. अंकिताने माझी मान सोडली आणि त्याऐवजी माझ्या चेहऱ्याला मिठी मारायला सुरुवात केली. तिने मला माझे ओठ उघडण्यास भाग पाडले आणि तिची मऊ लांब जीभ माझ्या तोंडात घुसवली.
अंकिताला पहिल्यांदा चाखताना मला माझ्या पाठीच्या कण्यातून माझ्या चेंडूंपर्यंत थरथरणे जाणवले. या टप्प्यापासून मी माझ्या घटकात होतो. मित्रांनो, आता इथेच थांबूया. लवकरच याचा पुढचा भाग घेऊन येऊ. तोपर्यंत व्हिडिओ लाईक, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.